नमस्ते मित्रांनो, मी गौरव. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी स्ट्रीट फूड एक्सप्लोर नाही करणार आहे. आज मी माझ्या घरच्या जवळ एक हॉटेल आहे, हबीबी द लेबनीज ग्रिल. ऑब्वियसली नावावरून तुम्हाला कळालं असेल ते कोणते डिश मिळणार आहे. मी तिकडे ट्राय करणार आहे क्लासिक हमस, फलाफल, आणखीन एक दोन आयटम बघू. तिकडे गेल्यानंतर आपण डिसाईड करू की कोणते घ्यायचे, पण हे दोन तर नक्की ट्राय करणार आहे. हे हॉटेल लोकेटेड आहे सेक्टर 19A नेरूळमध्ये. तिकडे लँडमार्क आहे मदर टेरेसा गार्डन. खूप फेमस आहे ते गार्डन. समोर ऑपोजिट दोन गार्डन आहे ऑपोजिट डायरेक्शनमध्ये. तर तिकडे जाऊन मी आज फूड ट्राय करणार आहे. पार्सल तर आपण घेतलेलं आहे. आता बिल झालेलं आहे याचा. मी 3 आयटम घेतलेला आहे, हमस, फलाफल आणि चिकन शॉर्मा, क्लासिक चिकन शॉर्मा. हे ह्याचा रेट आहे. आणि हा स्पॉट आहे. हे ॲक्च्युली ह्याचा ओपनिंग टाइम आहे दुपारी 2 वाजता. 2 ते 10-11 वाजेपर्यंत हे चालू असतात. चला तर मग घरी जाऊन आपण याचं टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू की कसं आहे याचा टेस्ट. मित्रांनो, आता मी फूड घेऊन आलेलो आहे. मी आणलेलं आहे हमस, आणलेला आहे हमस घेतलेला आहे, फलाफल घेतलेला आहे, आणखीन एक क्लासिक शॉर्मा घेतलेला आहे. तर चला आपण बघू त्यात आता टेस्ट करू. हे हमस आहे मित्रांनो. हे बेसिकली बनतात चिकपीसपासून. ह्याच्यामध्ये ताहिनी, लेमन ज्यूस आणि गार्लिक वगैरे असतात. फ्रेंड्स, हे पिटा ब्रेड आहे. हे हमससोबत 2 मिळतात. बेसिकली हे ईस्टपासून बनतात. थोडंसं मीठ वगैरे टाकतात, आणखीन हे बनवतात. प्लस हे आपल्याला दिलेलं आहे, हे सॅलड दिलेलं आहे, बीटरूट आणि एक चिल्ली. हे मी फर्स्ट टाइम खातोय. मी कधी टेस्ट नाही केलेलं आहे हमस. मिडल ईस्टमध्ये तर खूप एकदम फेमस डिश आहे. अर्ली मॉर्निंगमध्ये ब्रेकफास्ट वगैरे काय असेल तर हे स्टार्ट करतात. तर हे आपण एक फर्स्ट बाईट ट्राय करू. झाला ठीक आहे. म्हणजे ऑब्वियसली यांनी काय केलेलं आहे, चिकपीसला ग्राइंड केलेलं आहे आणि तेच बनवलेलं आहे. ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे. तर मी फर्स्ट टाइम खातो आहे. माईट बी ह्याची इंडियामध्ये बनवण्याची पद्धत वेगळी असेल आणि मिडल ईस्टमध्ये बनवण्याची पद्धत वेगळी असेल. पण हे फर्स्ट टाइम जर तुम्ही खात असाल तर ऑब्वियसली तुम्हाला हे छान वाटेल. कारण की ह्याच्यामध्ये टेस्ट जर तुम्ही बघितले ना, स्पायसी वगैरे काही नाही आहे. फक्त ग्राइंड केलेलं आहे. थोडेफार मला नाही वाटत कोणते मसाले वगैरे ॲड केलेले आहेत. फक्त चिकपीसचा पेस्ट आहे ग्राइंड करून, आणि एक गार्निश केलेला आहे कोरिएंडर, आणखीन आपला ऑलिव्ह ऑइलचा टेस्ट मजबूत आहे. हे बीटरूट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हलकंसं विनेगर ॲड केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही खाऊ शकता फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत. तुम्ही हे ऑब्वियसली टेस्ट करू शकता. हे टेस्ट तर ओव्हरऑल ठीक आहे. तुम्ही पण जाऊन ट्राय करू शकता, 100% ट्राय करू शकता. मला फक्त ट्राय करायचं होतं हमस कसं आहे. मी ट्राय केलेलं आहे. आता आपण ट्राय करू, फलाफल ट्राय करू. मित्रांनो, हे बघा, हे फलाफल आहे. हे फलाफल बॉल्स आहेत, ते डीप फ्राईड केलेलं असतात. हे पण इजिप्तची ओरिजिनल डिश आहे. हे पण ऑलमोस्ट तुम्हाला आहे ना चिकपीसपासूनच बनवतात. त्याच्यामध्ये थोडे हर्ब स्पायसेस वगैरे टाकतात. हे कोरिएंडरने त्यांनी गार्निश केलेलं आहे. चला तर आपण हे टेस्ट करून बघू कसं आहे. हे पण मी फर्स्ट टाइम खातोय. हे कधी खाल्लेलं नाही आहे, कधी टेस्ट नाही केलेलं आहे. काय नाही, जसं मी तुम्हाला म्हणालो हे चिकपीसपासून आहे. ऑब्वियसली ह्याच्यामध्ये चिकपीसच आहे. ह्याच्यामध्ये सेसमी सीडनी कोटिंग केलेली आहे. वरती जर तुम्ही बघू शकता तर हे सेसमी आहे. अगेन मी बोलतो की इंडियामध्ये बनवण्याचा टाईप अलग असेल, वेगळं असेल, आणि मिडल ईस्टमध्ये वेगळं असेल. पण हे पण तुम्ही टेस्ट करू शकता. असं हे पण वाईट नाही आहे टेस्टला. ओके आहे. आपण एकदा बघू. हमससोबत एक ट्राय करू. मी आता हमससोबत खातो.
ठीक आहे, दोघांना कंबाईन केलं तर ठीक आहे, टेस्ट चांगले लागतात. फलाफल ठीक आहे, हमस पण ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण आतमध्ये कोरिअंडर टाकलेले, कोथिंबीर. हा क्लासिक शॉर्मा आहे मित्रांनो. बेसिकली ह्याच्यामध्ये काय फ्राईड चिकन आहे आणि थोडेफार हे आहेत मायो वगैरे आहे आणि गार्लिक वगैरे आहे. तर आपण हे पण टेस्ट करून बघू कसं आहे. चिकन टेंडर आहे, नाही स्पायसी एवढं नाही आहे. कॅबेज आहे. मायो आहे याच्यामध्ये. ठीक आहे, दोघांपेक्षा हा शॉर्मा ठीक वाटतोय. हलकासा स्पायसी आहे, हर्ब्स वगैरे आहे याच्यामध्ये. हा ठीक आहे, दोघांपेक्षा मला हा शॉर्मा तर खूपच आवडलेला आहे. ही चटणी आपण बघू, चटणी सोबत खाऊ. शॉर्माला आपण चटणीमध्ये डीप करून खाऊ. आय होप डीप केल्यानंतर आणखीन याचा टेस्ट एनहान्स होईल. गार्लिक चटणी आहे ही. जर तुम्ही खाल्लात ना, हे तुम्हाला डायरेक्ट इथे हिट होतात, थ्रोटमध्ये हिट होते. एकदम मस्त चटणी आहे. नेक्स्ट टाइम आपण फुल फ्लेज स्ट्रीट फूड एक्सप्लोर करणार आहे. आणखी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगू शकता. माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम होता. फर्स्ट टाईममध्ये मला काही जसं हे हमस मी फर्स्ट टाईमच खाल्लेलं आहे. फलाफल फर्स्ट टाईम खाल्लेला आहे. आपण नॉर्मल शॉर्मा स्ट्रीट फूडमध्ये खूप ट्राय केलेला आहे. क्लासिक शॉर्मा पण त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे आहे, मस्त आहे. हा पण ठीक आहे खाण्यासाठी. पिटा ब्रेड पण फर्स्ट टाईम खाल्लेला, हा पण एकदम मस्त होता, फ्लफी वगैरे होता. तर मग ओव्हरऑल मला तर खूप आनंद आलेला आहे हे फूड खाऊन. तुम्ही पण नक्की भेट द्या हबीबी द लेबनीज ग्रिलला. तिकडेही जाऊन तुम्ही खूप सारे तिकडे मेन्यू आहेत. मी सध्या 3 ट्राय केलेले आहेत. तर हे 3 फर्स्ट टाईम माझ्यासाठी खूपच चांगले होते. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग.